चिखली नगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्वर्गीय दयासागरजी महाले यांच्या नावाने सांस्कृतिक भवन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर हेच ते सांस्कृतिक भवन आहे। जवळपास 8 कोटी रुपयाचं हे काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र हे काम सुरू असताना जे कॉलम या ठिकाणी उभारण्यात आले आहे त्या कॉलमची गंमत तुम्हाला दाखवतो। हेच ते कॉलम आहेत। सुरुवातीला ज्यावेळेला हे काम झाले, कॉलम उभारण्यात आले, बिल्डिंगही तयार होत आहे, मात्र या बिल्डिंगला या ठिकाणी अशा पद्धतीने या लोखंडी पट्ट्याच्या माध्यमातून सपोर्ट देण्याचं काम सुरू आहे। इंजिनियर हुशार आहेत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हुशार आहेत, त्यांनी या पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीनं लोखंडी पट्ट्या लावून याला सपोर्ट देण्याचं काम सुरू आहे। म्हणजे भविष्यात ही बिल्डिंग पडू नये असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। नेमकं काय सुरू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून हे कोणत्याही सामान्य नागरिकाला या ठिकाणी सांगण्याची गरज नाहीये। मोठा भ्रष्टाचार होतोय असा आरोप सुद्धा काँग्रेसने या ठिकाणी केलाय। गेल्या 8 दिवसापासून या कामासंदर्भात शंका निर्माण होते की या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय। काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत की नेमकं कशा पद्धतीने काम सुरू आहे। दादा मला सांगा, स्वर्गवासी दयानंद सागरजी महाले यांच्या नावाने जवळपास 8 कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभारण्यात येते। तुम्ही आज पाहणी केली कामाची, मोठमोठ्या लोखंडी पट्ट्या या कॉलमला लावण्यात आल्या, मोठी बिल्डिंग सुरू आहे, काय नेमका आरोप आहे तुमचा? गेल्या 4 दिवसाआधी स्थानिक रहिवाशांनी आम्हाला या कामाच्या संदर्भात माहिती दिली की हे काम सुरू असताना या कॉलमचे बेसपासून म्हणजे याचे पुटिंग आहेत ह्या सुद्धा सुटल्या होत्या व कॉलमला तडे गेले होते व कॉलम वाकलेले होते। असा एक प्रकार स्थानिक रहिवाशांनी आमच्या लक्षात आणून दिला आणि 4 दिवसाआधी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आम्हाला याची प्रत्यक्ष माहिती याची मिळाली। त्याच्यानंतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे आमचे जे पदाधिकारी आम्ही इथे पाहणी केली असता त्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे असं आम्हाला निदर्शनात असतं। त्यानंतर आम्ही चिखली नगरपालिकेचे सीओ यांना निवेदनाच्या माध्यमातून या कामाची पाहणी करण्यासाठी इथं बोलवलं असता सीओ साहेबांना हे काम दाखवल्यानंतरही ते काम योग्य असल्याचं सीओ साहेबांनी आम्हाला इथं सांगण्यात आलं व एलिव्हेशन हा एक पार्ट यांनी सांगितला। आता बांधकाम क्षेत्रात आम्ही नौके जरी असलो तरी घराचं काम प्रत्येक माणूस करतोच व काय पद्धत असते कामाची एलिव्हेशनची हे आम्हाला सगळे समजतं। आता त्यांचं म्हणणं आहे की हे एलिव्हेशनचं पार्ट आहे, मग एलिव्हेशनचा पार्ट आहे तर पुटिंगमधून जेव्हा पुटिंग ग्राउंडपासून सुटते मग हा एलिव्हेशनचा पार्ट आहे का? तुम्हाला काही ग्राउंडमध्ये दाखवायचं आहे का की एलिव्हेशन वेगळं काही इथं काही एखादं कमळाचं प्रतिकृती इथं तयार करायची आहे का? हे सरसर चुकीचं काम उरायलं। याच्यात म्हणजे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे नंतर हा घाट घालण्यात आलेला आहे। नक्कीच ज्यावेळेला हे सांस्कृतिक भवनाचं काम सुरू आहे, भ्रष्टाचार लपवण्यासाठी ज्या कॉलमला म्हणजे सावत्र पद्धतीनं लोखंडी पट्ट्या लावून हे काम उभारण्यात येते। तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, काय नेमकं याच्यात दोष आहे तुम्हाला काय आढळलं? आम्ही आज जेव्हा नगर परिषदेत जाऊन त्यांना TSची मागणी केली, टेक्निकल सँक्शन त्यांचा स्ट्रक्चर डिझाईन वगैरे मागितलं, तर त्याच्यामध्ये निर्देशनाचं असं आलं की ह्या कॉलमसाठी त्यांना अपेक्षित होतं की 16चं आणि 20चं 12चं बार त्यांनी याला ऑन पेपर त्यांनी वापरायला पाहिजे। म्हणजे त्यांनी ऑन पेपर तसं दाखवलेलं आहे की बचत वापरण्यात आलेलं आहे। मग तसाच प्रश्न आम्ही तिथले चीफ इंजिनियर जे आहे त्यांना केला की सर्व तुम्ही याच्यात खरंच 16चा आणि 20चा बार वापरलेला आहे का? तर मग त्यांचं जे उत्तर होतं ते ऐकून आमचे बिलकुल म्हणजे आम्ही सर्वजण शॉक झालो तिथे की त्याचं असं म्हणणं होतं की बाबा मी जेव्हा ही बिल्डिंग उभी राहिली तेव्हा मी पोस्टवरच नव्हतो किंवा माझं जॉईनिंगच नव्हतं झालेलं, केलेलं असेल असं त्याचं उत्तर आम्हाला मिळालं। मग आता या ठिकाणी जे कॉलम सुरू आहेत त्याला ज्या लोखंडी पट्ट्याच्या माध्यमातून सपोर्ट देणं सुरू आहे ते योग्य आहे का? नाही, अजिबात योग्य नाही आहे। कारण की हा सरळ त्यांची जी चोरी आहे ती लपवण्याचा घाट इथं घातलेला आहे। कारण की ते कॉलम कुठेतरी वाकलेले आहेत किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या निर्देशनात आलं त्याच्यामुळेच त्याला ते सपोर्ट देण्याचं इथं काम झालेलं आहे। ते आता तुम्हाला कोणी सामान्य नागरिकही सांगू शकेल भविष्यामध्ये घटना होऊ शकते, 100% इथं घटना होण्याची आपल्याला नाकारता येणार नाही। मला सांगा की तुम्ही काय मागणी करणार आहात? या कामाची चौकशी झाली पाहिजे। या काम जे सुरू आहे याची आम्ही भ्रष्टाचार जो होत आहे याची चौकशी आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करण्याचं काम किंवा कुठलंही आम्हाला थराला जायचं काम पडलं तरी आम्ही हे करणार आहे या ठिकाणी। नक्कीच या ज्या सांस्कृतिक भवनाचं काम जे चालू आहे अतिशय निकृष्ट आणि या कामामध्ये भ्रष्टाचार होतोय असा आरोप काँग्रेसच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आज त्यांनी मुख्याधिकारी यांचा भेट घेतली आणि त्यांना या
पूर्ण कामाची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली. आपण जर पाहिलं तर हे काम जे आहे हे काम या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र ज्यावेळेला हे काम झालंय, जे कॉलम उभे केले ते कॉलम या ठिकाणी लहान आकाराचे बनवण्यात आले होते. मात्र आता त्याला या बिल्डिंगचा वजन सांभाळू शकत नाही हे कॉलम, म्हणून या ठिकाणी त्याला सावत्र पद्धतीने म्हणजे सपोर्ट देण्यात आले लोखंडी अँगलचे, आणि त्याच्यानंतर ते दिसू नये कोणाला म्हणून त्यावरती या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा मुलामा सुद्धा लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तात्काळ या कामाची चौकशी व्हावी आणि हे जे काम जे आहे हे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करावे, जेणेकरून भविष्यामध्ये या सांस्कृतिक भवनामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये अशी अपेक्षा या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.